असं वाटत होतं की काहीतरी आजच्या काळाशी सुसंगत असं आपल्याला आता करायला मिळावं. बरोबर. आणि त्यात परत म्हणजे आम्ही 35 आणि 40तलं जोडपोत वगैरे असं काही नको. जे आपल्याकडे ऍक्टर्स आर नॉट चुजर्स. म्हणजे आपल्याला जे येतं त्याच्यातलं आपल्याला करायला लागतं खरं तर. आपण असं ठरवून नाही गोष्टी करत. बिंग अ प्रोड्युसर ऑल्सो अँड ॲट द सेम टाइम ऍक्टर ऑल्सो. की आता असं असं कधीच नव्हतं. काय रे बुकी काय झालं? असं ते आता होतं ते. काय रे बीएमएस वर किती आहे? किती? की असं वाटतं की यंग कपलचा इश्यू असेल. हम्म. पण इथे तसं नाहीये. इथे यंग कपल आर द काउन्सिलर्स अँड द एल्डर कपल हॅव इश्यूज. ओल्ड आणि न्यू, हा. जुनं आणि नवीनचा सगळा ब्लेंड तुमच्याकडे आहे असं मला वाटलं. म्हणजे ट्रीटमेंट मध्ये आहे, हो. परफॉर्मन्सेस मध्ये आहे, रिलेशनशिप. आय जस्ट लुक्ड ॲट हर की निधूला दिलं तर म्युझिक आणि जनूने असं बघितलं म्हणजे शी टूक अ पॉज अँड सेड नॉट अ बॅड आयडिया. मत वाटते की हे माझ्या आयुष्यात झालंय म्हणून सुद्धा मी ते जास्त चांगलं करू शकते आणि हे माझ्या आयुष्यात झालंच नाहीये. त्याच्यामुळे मी त्याला एक वेगळ्या पद्धतीने पिडते आणि ते माझं असं करून घेते. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या. ही मजा नाहीये फिल्म मध्ये की पटकन अरे आत्ता हिने युनिफॉर्म घातला तर आत्ता ही साडी नेसून आली. ची जी मजा आहे ही फक्त नाटकाची मजा आहे. आणि नमस्कार, रसिकहो मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत चिन्मय सुमित आणि सुमित राघवन बरोबर, आणि नाटकाचं नाव आहे ही दोस्ती तुटायची नाही. वेलकम बोथ ऑफ यू. हॅलो मनवास. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही माझ्या या कार्यक्रमात आलात. हा नवीन सीझन आहे आणि मला असं वाटलं की एका छान मस्त करंट चालू असलेल्या नाटकाबरोबर सुरुवात करावी, म्हणून हे नाटक आम्ही सिलेक्ट केलं. वाह वाह वाह. आम्हाला पण दोघांना खूप आनंद झाला इकडे येऊन आणि तुझ्याशी गप्पा मारायला. आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि आपण खूप दिवसांनी ते गप्पा मारणार आहोत. मनवाच्या खूप पहिल्या गोष्टींची मी साक्षीदार आणि Always. भागीदार असते. त्याच्यामुळे Always. पुन्हा एकदा करायला मला फार मजा येते. ग्रेट. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही दोघंही नाटक प्रेमी आहात, म्हणजे तुम्ही नाटकापासून सुरुवात केली आहे, नाटकाकडे आवर्जून वळता, सातत्याने काही पिरियड गेला की तुम्ही परत एकदा नाटकात काम करता. तर हे तुमच्या दोघांचं जे वैशिष्ट्य आहे ते आणि हे नाटक हे कसं घडलं? नाही, एकतर झालं का, व्हॉट इज ॲब्सोल्युटली राईट, की आमच्या दोघांची सुरुवातच नाटकाने झालेली आहे. मी तरी मध्ये मध्ये जाऊन टीव्ही करत असतो आणि हे करत असतो, पण चिनू ही डेडिकेटेड थिएटर पर्सन आहे. तर त्यामुळे जसं आपण हॅमलेट केलं 2019 साली, त्याच्यानंतर मग कोरोना आला आणि मग त्याच्यानंतर आपण 1 वर्ष घरी धुणी भांडी केली, आपापल्या घरचे केर काढले आणि तेव्हा घर सर्वात जास्त चकाचक होतं. मग त्याच्यानंतर 2021 साली वागळे की दुनिया नावाचा एक शो आला अँड देन आय गॉट बॅक इन टू टेलिव्हिजन. त्यात 1365 एपिसोड कधी झाले कळलं नाही. 4.5 वर्ष. 4.5 वर्ष. आणि तिथे वेळच मिळत नाही. वेळच मिळते ना. आणि यू आर अ सक्सेसफुल प्रोड्युसर, तर तुला माहितीये की कसं असतं ते. तर त्यामुळे म्हटलं की नाही आता, मग ते जसा तो शो संपला तसं मी चिन्मयला म्हणालो की आता आपण जरा काहीतरी करूया. आणि चिन्मयी बरेच दिवस सांगत होते की आपण नाटक करूया एकत्र. तुमचं शेवट आधीचं नाटक लेकुरे. लेकुरे. उद्दंड झालं. लेकुरे त्याला झाली 14 वर्ष झाली का. पण लेकुरेच्या बाबतीमध्ये असं होतं की इट वॉज अ क्लासिक रिव्हिजिटेड. म्हणजे एक झालेलं नाटक कोणीतरी करून इतकं यशस्वी रीतीने केलेलं नाटक. आता त्या नाटकाची मजा ही आहे की त्याचं संगीत जितेंद्र अभिषेकीने जे केलंय ते आज सुद्धा तुला मॉडर्न वाटतं. म्हणजे इतकं काळाच्या पुढचं त्यांनी काम करून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यातला जो विषय होता म्हणा तो काय असा इरिलेव्हंट होणारा नव्हता. आणि मजा होती त्या नाटकाची, ती भट्टीच एक वेगळी होती. म्हणजे मला त्या निमित्ताने इतक्या गमती वाटतात की अशी नाटकं जेव्हा तुम्ही करता तेव्हा कित्येक शब्द असे असतात की जे आता वापरातच नाहीयेत. म्हणजे त्याच्यात त्यांनी दिलं होतं की म्हणजे बटर, आता आपल्याला अमूलचं बटर माहिती असतं, तर पोल्सन असा शब्द कुठेतरी येतो. पोल्सनचं बटर तेव्हा असायचं किंवा त्याच्यावर त्याची एक वेगळी मजा होती. पण आम्हाला दोघांना खूप असं वाटत होतं की काहीतरी आजच्या काळाशी सुसंगत असं आपल्याला आता करायला मिळावं. आणि त्यात परत म्हणजे आम्ही 35 आणि 40तलं जोडपोत वगैरे असं काही नको. जे काळाशी पण सुसंगत आहे आणि जे आमच्याही वयाशी सुसंगत आहे असं काहीतरी. पण मग असं होतं की आपल्याकडे ऍक्टर्स आर नॉट चुजर्स. म्हणजे आपल्याला जे येतं त्याच्यातलं आपल्याला करायला लागतं खरं तर. आपण असं ठरवून नाही गोष्टी करत.
पण काहीतरी हे असं जुळून आलं, हम्म. की एक मॉडर्न नाटक जे आमच्या वयाशी सुसंगत आहे, काहीतरी म्हणणारं आहे, त्याच्यात परत थोडंसं म्युझिकल आहे, की जे मला नेहमी वाटतं, की सुमितने म्युझिकल्स केले पाहिजेत. अनडाऊटेडली. हां, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी अशा जुळून आल्या ना आणि आम्हाला दोघांना वेगवेगळ्या लोकांनी हे नाटक पिच केलंय. सो मला हे पण जाणून घ्यायचं की हाऊ डिड दॅट हॅपन, कारण ऑमगो आपला हो, ओजी 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 राणी की ओजी राणी, कारण हॅमलेट मध्ये तो नाटकातली राणी हो. करायचा, तो घेऊन आला नाटक. काय काय झालं? नाही मी आय हॅड स्प्रेड दिस वर्ड की अच्छा. हा पण चिनू तोडी मिल बघायला गेली होती. तो सांग किस्सा तुझा. हा. मी तोडीमिल फॅन्टसी बघायला गेले होते आणि अश्विनी एकबोटे ही मला खूप आवडणारी नटी होती. मला फार आवडायची ती. आणि आम्ही एकदाच एकत्र काम केलं आणि म्हणजे आम्ही वी क्लिक्ड लाईक शाळेतल्या मैत्रिणी असू अशा. हम्म. बारामतीच्या एका नाट्य संमेलनात आम्ही एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो. आणि अच्छा. खूप गप्पा-बिप्पा झाल्या आमच्या आणि त्याच्यानंतर अश्विनीचं जाणं इतकं चटका लावणार होतं. बरोबर. आणि तोपर्यंत मला अश्विनीचा मुलगा हा ऍक्टर आहे वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामुळे ना नंतर मला असा शुभंकर एका चित्रपटात दिसला, त्याच्यात त्यांनी खूप उत्तम काम केलं होतं. तर मला आवडला तो. आणि मला सारखं असं वाटायचं, की ह्याला एकदा कधीतरी भेटलं पाहिजे. ह्याला मी सांगितलं पाहिजे, की अश्विनीचा आणि माझा काय कनेक्ट निर्माण झाला होता ते असं. आणि तोडीमिल फॅन्टसीच्या लोकांनी मला 2-3दा फोन केला, की तुम्ही नाटकाला या, तुम्ही नाटकाला या. मी तिकीटं काढली आणि मी आजारी पडले, मी जाऊ नाही शकले. मग शेवटी ते गाठायचंच नाटक म्हणून मी ठाण्याला, काशीनाथला नाटक बघायला गेले पार्ल्याहून उठून. हम्म. आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड. फारच सुंदर प्रयोग करतात, अतिशय सुंदर लिहिलेलं, डिरेक्ट केलेलं आणि अप्रतिम कामं करणारी ही मुलं आहेत. तर ते नाटक बघितल्यानंतर मी त्याच्याशी बोलायला गेले तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला, की "शिनू मावशी तुला नाटक कसं वाटलं वगैरे?" आणि मग मला 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 एकदा ना तुझ्याबरोबर काम करायचंय. तर एक असं नाटक आहे, तर ते पण अजून पूर्ण झालेलं नाहीये लिहून. कसं आहे? हां. त्या थिएटर ऑन ग्रुप मधला आहे का? हो. हो. आणि मग त्यांनी मला असं विचारलं आणि सुमित मला वाटतं तुमचं हॅमलेटचं काहीतरी गेट टुगेदर होतं. तिकडे सुमितला ओंकारनी सेम मला नाटक ओंकार pitch म्हणाला होता की एक नाटक आहे दादा, मी वाचतो कधीतरी. म्हणजे ठीक आहे. आणि कसं झालं म्हणा की हे दोघे तेच Fantastic. नाटक घेऊन आले आणि त्या नाटकाचं वाचन झालं आणि तेव्हा मी फक्त ऍक्टरच असणार होतो. आम्ही ऐकलं आणि असताना आपल्याला कळतं बघ पहिल्या 2 सीन मध्येच की ते गंमत आहे, हा. काहीतरी वेगळं आहे. अँड देन आय सेड की व्हाय नॉट प्रोड्यूस इट. पहिल्या वाचनात हा म्हणाला की आपण प्रोड्यूस आपण करूया produce नाटक. करूया. लेट मला एकदा त्या बाजूला जाऊन बसायचं आहे. ऍक्टर म्हणून आपण नेहमी इकडे असतो. तर आय वॉन्टेड टू गो अँड गेट अ फील फ्रॉम दॅट. आम्ही लेकुरे सुद्धा प्रोड्यूस केलं होतं. हा, असं एक्झॅक्टली. पण ते काय ते सगळं म्हणजे तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. तो फक्त म्हणजे भावनिक निर्णय होता जो हां. होता तो. कारण श्रीकांत काका म्हणून मग आम्ही म्हटलं की आपण प्रोड्यूस करूया ते आणि ते को प्रोड्यूस केलं. एनिवे पण या वेळेला मला असं वाटलं की आता ट्रान्सपरन्सी पण खूप आलेली आहे. बिकॉज बरोबर. BMS आणि हे ना सगळं आणि जीपे. CAs are also involved from the beginning. So everything is like crystal clear, you know. आणि प्लस अष्टविनायक सारखी एक संस्था की दिलीप दादांबरोबर आपण काम केलेलं आहे. सतत चांगल्या गोष्टींच्या पाठी उभे राहतात. आणि प्रणीत आहे. तर म्हटलं की नाही, दिस इज द राईट टाइम. आणि दॅट्स हाऊ वी गॉट इन्व्हॉल्व्ड इनटू द प्रोडक्शन. आणि तर त्यामुळे खूप मजा येते, यु नो, बिंग अ प्रोड्युसर ऑल्सो अँड ऍट द सेम टाइम ऍक्टर ऑल्सो. की आता असं कधीच नव्हतं. काय रे बुकी काय झालं असं ते आता होतं ते. काय रे BMS वर किती आहे किती. एन्झायटी. पण मला असं वाटतं की स्पेशली तुझ्या बरोबर मी तुझी पण नाटकं पाहिली आहेत, पण हाऊसफुलचा बोर्ड तो लगता आहे. हॅमलेटला पण आपल्याला अरे 3 तिकीटं राहिली, इमोशन आहे ते खूप मस्त आहे. सो तुम्ही आता या नाटकाचे प्रोड्युसर आणि ऍक्टर्स आहात. Yes. आणि ही संहिता तुमच्याकडे ओंकार आणि तू म्हणालास शुभंकर. शुभंकर घेऊन आले. येस. तर त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे हे कारण ह्याच्यामध्ये ना एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटली संहितेत, की एक यंग कपल आहे जे आयडियल आहे विचाराने तसं बघायला गेलं तर, आणि एक एल्डर कपल आहे ज्याचा प्रॉब्लेम आहे, जो की आताच्या सोसायटीमध्ये एक आपलं प्रिटेन्स आहे की द पीपल नो इट ऑल आणि यंगस्टर्सचे वांदे. तर हे एक्झॅक्टली ऑपोजिट. हो हो हो. तर ह्याच्याबद्दल म्हणजे ही संहिता तुम्हाला, आणि वी लुक एट यू ॲज अ ग्रेट कपल इन एनी केस, ऑल ऑफ अस, त्यामुळे हे का तुम्हाला करा असं वाटलं, म्हणजे एक ब्रेकिंग अवे. तीच गंमत आहे बघ ना.
की असं वाटतं की यंग कपलचा इश्यू असेल, हम्म. पण इथे तसं नाहीये. इथे यंग कपल आर द काउन्सिलर्स अँड द एल्डर कपल हॅव इश्यूज. नाही बरं, याची गंमत अशी होती की जेव्हा शुभंकरनी मला फोनवरती सांगितलं की चिनूमावशी एक नाटक आहे हम्म. ज्याच्यामध्ये एक कपल आहे ज्यांना डिवोर्स हवा आहे आणि हम्म. एक काउन्सिलर कपल. एवढंच जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला अगदी असंच वाटलं होतं जसं तू आता म्हणालीस तसं की जे अक्कल हे elderly couple शिकवणार आमचं असतील जे आता. आहे ते काउन्सिलर्स हे बघ असतात मुलांनो. यू हॅव टू मीट हाफ पे असं सगळं तसं काही नाहीये, उलट झालं इकडे. तर त्यामुळे ती ती फार मजा आली का. आणि पुन्हा ना ह्याच्यातला जो पास्ट आणि प्रेझेंटचा जो एक सुंदर मेळ लिखाणातून आलेला आहे आणि तो ज्या पद्धतीने सूरजने बसवला आहे, तर त्यामुळे ती खूप गंमत होती. ओल्ड आणि न्यू, हा. जुनं आणि नवीनचा सगळा ब्लेंड तुमच्याकडे आहे असं मला वाटलं. म्हणजे ट्रीटमेंट मध्ये आहे, हो. परफॉर्मन्सेस मध्ये आहे, रिलेशनशिप्स मध्ये आहे, कॉन्सेप्ट ऑफ रिलेशनशिप मध्ये आहे. सो आय थिंक आणि एक एक यंग एनर्जी अख्ख्या ग्रुपमध्ये. म्हणजे ओमकार, सूरज काय, ही 2 मुलं काय, आमचे बाकी साऊंड डिझाईन, लाईट डिझाईन वाले, आमचे आपला म्युझिक ऑपरेटर. ते सरासरी वय हे 35 वर्ष आहे हो आमच्या का? नाटकातल्या- आणि नाटकाच्या टीमचं. आणि मग असं झालं की वाय नॉट कन्सिडर नीरद. I was going to come to that. That is a very important. That is a very important thing in my questionnaire. हा, प्लीज प्लीज. की आपण संहितेच्या पुढे गेलो तर आपल्याकडे लाईट, साऊंड आणि सेट या 3 महत्वाच्या हो हो गोष्टी हो हो येतात. हो तर पहिल्यांदा म्युझिक बद्दल बोलूया. हो हो हो. की म्युझिक हे नीरदने केलेलं आहे, हो. तुमच्या मुलाने केलेलं आहे. येस. तू अप्रतिम गातोस. म्हणजे हॅमलेट मध्ये मला आठवतं की जेवढी मजा नाटकाच्या प्रयोगाला यायची तेवढीच बॅकस्टेजला यायची. कारण साऊंड ती चेक sound check साऊंड आपले काय मजेशीर असायचे का. त्यामुळे तुझं गाणं आणि ते नीरजने हो. कंपोज करणं, तर ते कसं झालं? हाऊ डिड यू? हे ना इट आउट म्हणजे असं आम्ही ठरवलं की वी आर प्रोड्युसिंग दिस, ओके. अँड देन वी सिटिंग इन अ रूम अँड जस्ट स्क्रिप्ट चालत होतो आणि काहीतरी नेटफ्लिक्सवर आय जस्ट लुक्ड एट हर की निधूला दिलं तर म्युझिक. आणि चिनूने असं बघितलं म्हणजे शी टूक अ पॉज अँड सेड नॉट अ बॅड आयडिया. बघ, एक भीती पण होती. हा काय माझा स्वतःची pause बॅट तसाच होता. स्वतःची बॅट स्वतःची बॅट आहे तर काय स्वतःच बॅटिंग करणार का, असं आहे का. म्हणजे आता मुलाला घेणार तुम्ही. आणि तर त्यामुळे ना साशंक होतोच. पण ज्या पद्धतीचं म्युझिक तो क्रिएट करतो किंवा घरात सतत आमच्या कानावर पडत असतं, तो पियानोवर बसलेला असतो, ही कीप्स ऑन प्लेइंग समथिंग आणि आज हे कंपोज केलं, हे ऐका कसं आहे. अँड आम्ही त्याचे पहिले हे असतो, ऑडियन्स असतो, तो आम्हाला पटकन ऐकवतो, हे कसं वाटतं जरा ऐका रे, असं म्हणून. तर त्यामुळे अँड द काइंड ऑफ एक्सपोजर दॅट दीज किड्स हॅव, म्हणजे विच इज व्हेरी सरप्राइझिंग. कारण मला असं कधीच नव्हतं एक्सपोजर. आय एम व्हेरी स्टक, आय एम व्हेरी कन्झर्वेटिव्ह वेन कम्स टू म्युझिक. व्हेरी रफी. माझ्यासाठी रफी, लता, किशोर, आशा हा, ह्याच्या पुढे मी गेलोच नाहीये. म्हणजे आमचं क्लासिक सुद्धा म्हणजे सुमितच्या बाबतीतलं असं आहे की सुमितचं क्लासिकल सुद्धा फिल्म म्युझिक मधून, फोक म्युझिक सुद्धा Film music. फिल्म म्युझिक मधून, सगळं काही जे आहे ते हिंदी फिल्म म्युझिक हा. त्याचं. त्यामुळे आय एम लाईक दिस वेन इट कम्स टू म्युझिक. तर त्यामुळे मी म्हटलं की इथे क्लॅश होणार बहुतेक माझा आणि निधूचा. बट तो त्यांनी पहिलं एक रफ आणलं माझ्याकडे. आणि काय झालं की ह्याच्यातले जे शब्द आहेत, जे गाणं आहे, ते चिनूच्या मोठ्या बहिणीने लिहिलेले आहेत. अच्छा, हे म्हणजे ती शिवप्रिया सुर्वे. आणि ती एक खूप प्रथितयश कवयित्री आहे. तिचं आत्ताच 2 महिन्यापूर्वी तिचं स्वतःचा काव्यसंग्रह पण प्रसिद्ध झाला, कॉल्ड उधळ माधळ वार. अच्छा. त्यामुळे काय झालं ना की इट ऍक्च्युअली स्टार्टेड बिकम लाईक अ फॅमिली प्रोजेक्ट. इकडनं शिवप्रिया, इकडनं नीरज. बरं, आमच्या नाट्यलीला थिएटर्सचं ऑफिशियल पेज दिया हँडल करते, त्यामुळे जरा फॅमिली बिझनेस. हा फॅमिली बिझनेस. तर मग प्रियाने काहीतरी लिहून दिलं, त्याच्यावर ह्यांनी कंपोज केलं, त्यांनी ऐकवलं मला. मग मी म्हणू की नीरज हे चांगलं आहे, पण आय एम नॉट लुकिंग ॲट. त्यांनी थोडंसं निश केलं ते म्युझिक. मी म्हणाल की ना नीरज आपण निश नको करू, लेट अस गो फॉर मासी. आपण कारण मराठीचा ऑडियन्स पण बऱ्यापैकी 40+ आहे ना. 40+ आहे. तर त्यामुळे तो म्हणा की तू मला रेफरन्सेस पाठव. तर मी त्याला काही रेफरन्सेस पाठवले जे मला वाटलं की विच गो विथ द कम्प्लीट जॉनर ऑफ द प्ले. अँड देन ही केम अप विथ दिस ट्यून आणि आय सेड फॅन्टॅस्टिक यार, सुपर्ब. अँड इट क्लिक्ड. आय सॅंग इट वन्स विथ हिज पियानो. की एक स्केल फक्त थोडी वर कर आणि दॅट्स इट, वी लॉक्ड इट. आणि आता हे ऐकायला सगळं खूप छान वाटतंय.
पण माझं जे व्हायचं की नाही नाही ग ते नाही होते. मग त्यांनी मला येऊन सांगायचं, "नाही यार, अप्पू नाही घेते सिरियसली मला." असं ते त्यांचं दोघांचं चालू होतं किती. कारण म्हणजे एंड मी रिझल्ट इतका अरे तो पण टास्क मास्टर केलंय आहे, हा पण टास्क त्याच्याबरोबर. मास्टर. बॉस सो 2 अत्यंत विचार स्ट्रॉंग करायची. हेडेड लोक असे एकत्र काम करतायत आणि मग एक तू असा आहेस ना? शॉक आहे. मी नाही आहे एक स्ट्रॉंग मिनिट. हेडेड. नाही. आणि पण तरी बीजीएम टेरिफिक, म्हणजे 100 क्यूज आहेत आपल्या नाटकात. 100 क्यूज म्हणजे ऍक्च्युली नाटक ना बारीक सिनेमॅटिक होऊन येतं. हो. कारण त्याच्यामध्ये फ्लॅशबॅक्स आहेत. द वे द म्युझिक इज. तुमचा सेट पण म्हणजे एक क्लासिक नाटक. तुमचं सर्वात मला मजा काय आली माहिती ना, की ते एक क्लासिक नाटक आहे. हां, हां. आणि रेग्युलर नाटकामध्ये कसं एक दिवाणखाना असतो. असतो. तो आहे. आहे. आणि पुढे एक जागा पण आहे, जो दिवाणखाना नाहीये. अगेन ओल्ड आणि न्यूचा जो ब्लेंड त्याच्यात आहे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि फ्लॅशबॅक्स आणि ती जी सगळी गंमत आहे, ती म्युझिकने हो, हो, हो. आणि ना नीरजने ना एक परवा एका इंटरव्ह्यूमध्ये तो हे म्हणाला, विच म्हणजे मला नंतर स्ट्राईक झालं, की त्यांनी सिम्बल म्हणून 2 इन्स्ट्रुमेंट्स आम्हाला सिम्बलाइज करण्यासाठी, माझ्यासाठी पियानो आणि त्याच्यासाठी फ्लूट. आणि आणि कुठेतरी मध्ये व्हायोलिन येतंय. त्यामुळे व्हेन यू हिअर द बॅकग्राऊंड स्कोर ना, तिचा जो मोठा मोनोलॉग आहे ना सेकंड हाल्फ मधला, दॅट इज त्याच्यामध्ये Amazing. आधी पियानो, 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 म्हणजे हे तुझं चाललेलं आहे. आणि मग तिची व्यथा जी येते तेव्हा ती बासरी सुरू होते. सो ऑडियन्स यू टेल दी ऑडियन्स हुम टू गो. तर त्यामुळे आय वॉज रिअली इम्प्रेस की दॅट्स, म्हणजे इट डिडंट अपिअर टू मी. इट रिअली डिडंट अपिअर टू मी. आय सेड दॅट्स नाईस. अरे तू हे फार छान पद्धतीने तू त्याला अंडरलाईन केलेलं आहेस. आणि पियानो आपल्याला कळतं ना, थोडा मेल थोडा असतो आणि बासरी थोडी फेमिनिन असते ना, तर त्यामुळे ते खूप छान ब्लेंड होतं. तर हा थॉट आवडला. आणि नॉट बिकॉज ही इज आवर सन, बट आजही बॅकग्राऊंडला कसं असतं, आपण सिरियल करतो, आपण ओटीटी करतो, फिल्म्स करतो. आपल्याकडे नाही हा काय म्हणतो सपोर्ट नसतो. आपण परफॉर्म केला, आपण प्रॉडक्ट बघतो तेव्हा आपल्याला कळतं. बरोबर. इथे तुम्हाला लाईव्ह इथे काय होतं ना, की मी बॅकस्टेजला पण असतो ना, आणि तो पीस एकदा आला ना, की इट पुशेस मी ॲज अन ॲक्टर ऑल्सो. See, that is where BGM is helpful. It should enhance, it should push the actor, की एक पुश मिळणं फार गरजेचं आहे टू इमोट. त्यामुळे आय थिंक ही इज बँग ऑन. ऑफकोर्स आणि बिकॉज यू टॉकिंग अबाउट युअर कॅरेक्टर, तर हे तुम्ही दोघंही ही कॅरेक्टर्स गंधवली कसं? म्हणजे काही प्रोसेस होता, काही त्याच्यामध्ये काय आहे की हे बघ, हे जे खटके आहेत ना, ते प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. ओके, ये नोकझोक चलती रहती है, की नात्यात प्रेम आहेच, पण आदर महत्वाचा. ही आमची बॉटम लाईन आहे. तर हे कुठेतरी ना प्रत्येक नात्यात हे होतच असतं. त्यामुळे वेगळं असं काही आम्हाला करावं लागलं नाहीये. पण येस, ऍट द सेम टाइम हाऊ डिड बी अप्रोच, हा माझा अप्रोच वेगळा होता, चिनूचा अप्रोच नक्कीच वेगळा होता. चिनू, तू सांग तुझ्याबद्दल. तू नाही अगं काय होतं, आता तो जो मोनोलॉग आहे ना त्या नाटकातला, तो खूप शेवटी आला. म्हणजे तो पहिल्यापासून तिथे नव्हता. म्हणजे ते अगदी छोटं एक 4 वाक्यांचं तिचं म्हणणं होतं फक्त. आणि मला असं झालं, की मला हे जर 4 वाक्यात मांडायचं असेल तरी सुद्धा मी ते 4 वाक्यात मी मांडूच शकते. म्हणजे त्याच्याबद्दल मला काही माझ्या मनामध्ये शंका नव्हतीच. आणि आत्ता जेव्हा आसपास बघत असताना म्हणजे माझ्या बाबतीत असं झालंय, की खूप लोकांना असं वाटतं, की मी अगदी खूप बंडखोर, रिबेल आणि अशी-अशी असावी असं वाटतं. पण मला स्वतःला माहिती आहे मी बऱ्यापैकी सबमिसिव्ह आहे. आणि ते कधी-कधी झालंय ते मला माहिती आहे. सो प्रत्येकच आत्ता ह्या वयातली जी बाई असते ना 50शीतली, तिने जवळ-जवळ सगळंच करून बघितलेलं असतं. कारण आपण इतके आपल्यासाठीच मोल्ड्स बनवतो. कधी-कधी म्हणजे ते लोक नाही आपल्याकडून अपेक्षा करत त्याची. कधी-कधी लोक अपेक्षा करतात त्याची म्हणून आपण करतो. कधी-कधी आपण स्वतःच काहीतरी एक्सपेरिमेंट्स करायला जातो. सो अशा गोष्टी इतक्या केलेल्या असतात, की मी तिथे फिट इन नाही झाले आणि मला इथे फिट इन व्हायचंय. हे इतके प्रकार ऑलरेडी तुमचे करून झालेले असतात आणि ते नुसते जेव्हा बाई असते, तेव्हा ते तिने फक्त माणूस म्हणून नसतात केलेले. ते तिने बाई म्हणून एक वेगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात प्रयत्नपूर्वक. तर ते करून झालेलं असतं. त्याच्यामुळे मला असं बरेचदा होतं, की
एक्झॅक्टली हे नसेल झालं जे नाटकात झालंय ते. पण हे कुठेतरी थोड्या प्रमाणात मी जगलीये. मग पात्र तुझं खूप जवळ येऊन हां. ते वेगळं राहतं. म्हणजे आणि बरं त्याच्यात परत ना मला नेहमी ॲक्टरची ही फार गंमत वाटते, की हे माझ्या आयुष्यात झालंय म्हणून सुद्धा मी ते जास्त चांगलं करू शकते आणि हे माझ्या आयुष्यात झालंच नाहीये. त्याच्यामुळे मी त्याला एक वेगळ्या पद्धतीने पिडते आणि ते माझं असं करून घेते. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या. हे नाट आणि ते तुम्हाला कसं होतं एक पात्र तुम्हाला ह्या अशा पद्धतीचं मिळतं किंवा तशा पद्धतीचं मिळतं. ह्याच्यामध्ये असं झालं, की ह्या एकाच भूमिकेमध्ये मला ह्या दोन्ही गोष्टी करायला मिळाल्या. त्याच्यामुळे त्याची एक वेगळी मजा आली मला करताना, की तो विचार करणं, ते तशा पद्धतीने करून बघणं आणि आत्तापर्यंत ऑब्झर्व्ह सुद्धा इतकं करून झालेलं असतं ना माणूस म्हणून, की त्याचा सगळ्याचा उपयोग होतो याच्यामध्ये. आणि नाटकाच्या बाबतीतली मी आणखीन एक मजा सांगते मनवा, की आत्ता आम्ही जिथे आम्ही उभे आहोत, की आत्ता बरेच लोक आम्हाला असंही सांगतात, की एक नाटक येऊन घरी वाचायचंय, म्हणजे त्याच्यात तुम्हाला दोघांना काही रोल नाहीये. पण तुमचं मत पाहिजे. अशा ह्याला आलोत. म्हणजे आता मी आणि सुमित नाटक करणार असो किंवा मी अस्तित्व जेव्हा करणार होते, तेव्हा मला असं वाटलं, की माझं इतकं डेस्परेशन होतंय आता, की मला नाटक करायचंय. तर मी चुकीचा नाही निर्णय घेऊ काही. तर त्याच्यामुळे मी सुमितला बोलावलं, मी विजयला बोलावलं. आम्ही सगळेजण एकत्र येतो, आम्ही नाटकं वाचतो आणि ठरवतो. तसं ह्या नाटकाच्या बाबतीत सुद्धा असं झालं, की ते करत असताना सुद्धा ना मुलांना असं वाटलं कधीतरी म्हणजे बरोबर काम करतायत शुभंकर किंवा काय, हे जास्त इमोशनल होतंय, हे जरा आपण थोडंसं कमी करूया किंवा असं. त्याच्यामुळे असं मला अजूनही ह्या पूर्ण भूमिकेचं क्रेडिट मी असं केलं असं घ्यावंसंच वाटत नाही. कारण एव्हरीथिंग अबाउट धिस प्ले इज अ टीम वर्क. एव्हरी स्मॉल लिटल थिंग, की पुस्तक कुठे ठेवलं जावं ह्याच्यासकट सगळ्यांचा निर्णय येतो. अशी मजा होती. माझ्या बाबतीत असं झालं, की मी आय गो विथ द फ्लो. मी काही फार मी आता हे असं करीन, मी तसं करीन असं नसतं. माझ्यासाठी तो सूर महत्वाचा आहे. की आय नीड टू गेट दॅट पिच राइट. कारण हा आय कांट मी एक्सप्लेन नाही करू शकत हे कसं आहे. कारण व्हेनेव्हर आय हॅव गॉटन द पिच राइट ना, माझ्यासाठी एव्हरीथिंग इज फॉल इन टू प्लेस. असं पण काही-काही झालेलं जे फसलेलं आहे, की ते मला कळतं, की हां, हे जरा थोडं गंडलंय कुठेतरी. कारण मला माहिती आहे, की आय हॅव नॉट गॉट द सूर ऑफ द सीन और सूर ऑफ द कॅरेक्टर राइट. तर तो मला कसा मिळतो हे मला पण माहीत नाही. इन द प्रोसेस मला कुठेतरी काहीतरी असं सापडतं, की कदाचित मला ते टेक्स्टमधनं मला हेल्प मिळते, कदाचित मला को-ॲक्टरकडनं ती हेल्प मिळते, कदाचित मला त्या एकंदर त्या एक मूव्हमेंट क्रिएट होतो आपोआप. जसं फॉर एक्झाम्पल आपण हे करत होतो, हॅमलेट करत होतो, तेव्हा सेकंड ॲक्ट ड्रॉप जो आहे आपला, जिकडे कळतं की गर्ट्रूडने सगळं केलेलं आहे आणि तिकडे मी इमोशनल होतो आणि तर मला चंदू मला म्हणाला, "नको इतकं काय इमोशनल होतोयस?" मी सांगितलं, "अरे मी नाही होते, तर मला ते मिळतंय तिकडे आणि मी तिकडे इमोशनल होत होतो आणि तिकडे कर्टन येतो अँड आय यूज्ड टू." मला बऱ्याच जणांनी सांगितलं, की हे फार अंगावर येतं. आय एम नॉट टेकिंग द क्रेडिट, पण मला असं वाटतं, की ओव्हर द इयर्स ना मला असं थोडासा त्याचा अंदाज आलेला आहे, की हां, हे कदाचित धिस विल वर्क. जसा गर्ट्रूड बरोबरचा सीन मी खूप इमोशनल करत होतो. तर चंदू म्हणाला, "नको करूस तसा. तू रिस्ट्रेन कर." आणि ते केलं तर दॅट वर्क. सो नॉट नेहमीच ते वर्क होईल असं नाही. पण देन आय हॅड चंदू कुलकर्णी विथ मी. पण इकडे असं झालं, की इकडे बऱ्याचदा कसे हे यंग आहेत ना मुलं. तर मग ते दे यूज्ड टू लुक अप, "हां, तुला जसं वाटतं तू कर." तर मग असं तर मी म्हणायचो, "नाही, नाही सूरज तू सांग मला." "नाही, नाही कर ना तू, तुला जसं वाटतंय तसं." तर मी मी करायचो आणि मग त्याच्यानंतर मीच त्यांच्याकडे बघायचो. मग त्यांच्या एक्सप्रेशनवरून मला कळायचं, की "हे सांग हां मला तुम्हाला आवडलं असेल तर." सो तसं मला हे कॅरेक्टर सापडत गेलं, किंवा तो जो दारूचा सीन आहे त्याच्यामध्ये मला असं वाटलं, की तो दारूचा सीन मी विचारणारच होते, की तो कसा आणि तो असाच होत असेल हो, हो. आणि तो परत-परत बघायला यावा असं मला म्हणजे इफ यू आस्क मी ये तू परत-परत ये, तुला वेगळं-वेगळं बघायला मिळेल. कारण त्याच्यात थोडी लिबर्टी आहे मला. एक्झॅक्टली पण आता नाऊ आय हॅव सेटल्ड इनटू दॅट. नाऊ आय हॅव सेटल्ड. कारण मला कळलेलं, की हां, हे एवढंच करायचं, हे एवढंच करायचं. म्हणजे त्याला त्याच्यातल्या तो जे काही मोमेंट्स काढतो त्याच्यासाठी त्याला वन्स मोर देतात लोक.
पण है बॉस वो है त्या सीन मध्ये ते पोट भरून जेवल्याचा जो एक सीन आहे ना तो त्या सीन मध्ये येतो. तर त्यामुळे मला ते तो असाच वर्कआउट करत गेलो की हे काय करूया ह्याचे कारण आपल्याकडे रेफरन्स पॉइंट एकच आहे, दॅट इज मिस्टर बच्चन. बच्चन क्लिअर डन आहे करेक्ट. असं गेलं की अरे साला कितना पक्का इडियट देतात मालूम, असं म्हटलं की आपल्याला अमर अकबर अँथनी मधला तो आयोडीन लावण्याचा तो सीन आहे, तो आपल्याला दिसतो. तर त्यामुळे बच्चन साहेबांनी वाट लावून ठेवली ना आपल्यासारख्या ऍक्टर्सची की काय बेंचमार्क 10 रुपयाला की शराबी आठवतो तुम्हाला अमर अकबर अँथनी. बट देन मला मी ओव्हर हिअर आय विल सल्यूट वन मॅन हु इज नो मोर विथ अस, विक्रम गोखले. विक्रम काकांचा एक मी सीन बघितला होता आणि मकरंद राज्याध्यक्ष नावाच्या नाटकात. ही वॉक्स इन, दार उघडून येतात आणि ही इज पिस ड्रंक and the way he put his foot down na, from one level to the मला काटा आला जागेवर. त्या डोळ्यात पाणी येतं आठवलं की. म्हणजे विक्रम काकांनी काय म्हणजे नटसम्राट मध्ये ते जे तर त्यामुळे ना हे काही रेफरन्स पॉइंट्स आहेत माझ्यासाठी की हा विक्रम काका आहे, विक्रम काकाने हे केलं आहे. सो इट इज की क्लॅरिटी पण ठेवायची, ऍट द सेम टाइम ते स्टटर आणि स्टॅमर आणि स्लरिंग पण ठेवायचं, यु नो, आणि ह्युमर पण ठेवायचा. आणि तो ह्युमर कुड बी ड्राय ह्युमर, कुड बी राय ह्युमर, आणि चांगलं पण दिसायचं. म्हणजे ते असं नाही, विक्रम काकांच्या बाबतीमध्ये ते मी त्यांच्या बाबतीत नेहमी म्हणायचे की हा माणूस सतत स्वतःला बाहेरून बघतो की मी कसा दिसतोय. तर ते तसं झालं. आणि टेक्स्टने खूप हेल्प केली आम्हाला. चांगलं लिहिलेलं नाटक, चांगला दिग्दर्शक, मराठी रंगभूमीला मिळालेले 2 नवे झुल, सल्यूट सूरज आणि ओमकार. सूरज. आणि दुसरा तुझा सीन फाईट सिक्वेन्स, हा. तो खूप सिनेमॅटिक आहे पण तो पण एकदम हो 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 हॅवॉक वर्क. हो 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 हो. आणि तो असंच ठरलं की आपण हा डायरेक्ट लेट्स अज्युम की तो मारतोय, तिकडे नको आणायला आपण त्या हो. नाना सोनावणेला. आणि ते नुसतं नरेशन पण नको. आहे शुभंकर, यू कुड हो, हो. पण तुम्ही ते नाही मी केलं. ट्राईड दॅट That also, huh? म्हणजे प्रयोग ह्या नाटकाचे ना, म्हणजे एक 6व्या-7व्या प्रयोगापर्यंत आम्ही कितीतरी गोष्टी ट्राय आउट करत होतो. हे असं करून बघूया, ते तसं करून बघूया, आणि अजून सुद्धा काही ना काहीतरी मिळत जातं. म्हणजे तीच तर नाटकाची ती आपण जो प्रयोग म्हणतो तिथे दरवेळेला काहीतरी मिळतं. आत्ता 2 प्रयोगाच्या आधी याला एक गोष्ट मिळाली आहे, तर ती तो आता वापरतोय खूप. तर त्या अशा गमती जमती खूप होतात. किंवा आम्ही असे बघतो ना, त्याचा सीन असा बघतो, तर मी आणि शुभंकर असं त्याला हे करायला सांगूयात का, किंवा मग शुभंकरला जरा हे असं घ्यायला सांगूयात का, हे सतत चालू असतं. हे सतत चालू तो असतं. मारामारीचा सीन असेल किंवा बसस्टॉपचा सीन असेल जिकडे मी मार खाऊन येतो, चिनूला पण काय काय मिळतं मग त्याच्यामध्ये. सो इमोशन आणि ह्युमर इनबिल्ट तुमच्यात आणि नाटकात असल्यामुळे हो. तो ब्लेंड फार छान होतो. म्हणजे म्हणजे त्याचा कॉमेडो होत नाही. कॉमेडो नाही होत. हो हो हो. आणि अट्टाहास नाही ग, आता ते ना इतकं छान आहे ना हे वय, मला ते इतकं आवडतं. आम्ही ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण सध्या, की झालाय सगळा आटापिटा करून, आता ना नुसता आम्ही आनंद घेतो. हा ऍब्सोल्यूट. आता nothing to नथिंग टू लूज, नथिंग टू विन, काही प्रूव्ह करून दाखवायचं नाहीये. अशा वेळेला नाटक करणं आणि असं नाटक करणं ना खरंच रिअली रिअली फार लकी. मजा. की आम्हाला व्हायला साजेसं 50शीचं कॅरेक्टर आणि हे अशी गंमत जिकडे तुम्हाला युनिफॉर्म घालून म्हणून करता येतं. हो, एकदा वॉल तोडता येते, हो, एकदा wall बोलता तोडता येते येतं, प्रेक्षकांशी. उतरता येतं खाली, नाचता हे येतं. कसं ठरलं की हे- उतरायचं नाही हे कसं आहे, तुला मोह नाही झाला, मी पण ती विंगेत ती तयार असते. मी अत्यंत समाधानी ऍक्टर आहे बघ. मला जर असं सांगितलं ना की ह्या नाटकामध्ये तुम्हाला एका खुर्चीत बसायचंय आणि एकही वाक्य बोलायचं नाही, तर मी अगदी आनंदाने काम करते. त्याचं झालं असं की जेव्हा हे गाणं मी रिहर्स करत होतो ना, तेव्हा मी म्हणून ह्याला वन्स मोर येणार, आणि वन्स मोर आल्यानंतर मी उतरणार खाली, कारण ती सोय आहे हो की एम सिंगिंग. की आमच्या घरातलं फ्रेंड्स function आहे. बसलेले आहेत ना, घरातलं फंक्शन आहे, तर त्यामुळे आय हॅव दिस ऑपॉर्च्युनिटी ऑफ ब्रेकिंग द फोर्थ वॉल. Yes. आणि ते मजा येते ती करायला. तू फार मध्ये बसली होतीस, तू हो, तिथले मी परत आईला असतीस तर मी तुला बाहेरच आणला असता 100%. मी परत येते बघायला आणि मग तू
फर्स्ट रो मध्ये बस, तुला नाचवतो. 1996 वगैरे या कधीतरी काळात मी एव्हिटा पाहिलं होतं सफायर कॉलेजला आणि शारोन प्रभाकर स्टेजवर पूर्ण कपडे बदलायचे आणि त्याच्यानंतर ह्या नाटकामध्ये तुझं ते जे आहे आयटम म्हणू नाही शकत, इट्स परफेक्ट. तर हाऊ डिड दॅट हॅपन? ते कसं डिवाइस झालं? ह्याची एक नॅरेशनची एक पद्धत आपण सेट केली होती या नाटकाची, की त्याला म्हणजे सूरजला मी फार चिडवायचे. तो असं आठवणीच्या पट्ट्यात ह्या गोष्टी घडतात असं म्हणायचा तो. तू पुढचा जो ना ज्या बॅकस्टेजच्या त्या फ्लॅशबॅकच्या ज्या गोष्टी आहेत त्या खाली होतात, तर ते तो नेहमी म्हणायचा आठवणीच्या पट्ट्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या सगळ्याचे जे आहे त्याच्यामध्ये खूप तो फरक आहे, की ते त्या भागामध्येच फक्त त्या आठवणींच्या घटना घडतात आणि जो प्रेझेंट आहे तो वरती त्या घरामध्ये घडतो, त्या हॉलमध्ये. पण एकीकडे ते असं करायचं होतं की त्याची सरमिसळ करायची होती कुठेतरी. त्याच्यामुळे हा जो अॅनिव्हर्सरीचा जो सीन होतो तो ऍक्च्युली वरती खाली दोन्हीकडे होतो. अशा पद्धतीने ते होतं की सुमीचं जे गाणं सुरू होतं, ते वर तर मी येऊन कविता वाचते, ते त्या ह्याच्यामध्ये होतं. ते वर होतं ना. हा. तर आम्ही ना म्हणजे आम्ही गोष्टी तिथे तयार करतो, त्या तिथेच ब्रेक करतो. त्याच्यामुळे आम्ही प्रेक्षकांचं एक वेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना आमच्या बरोबर घेऊन जात असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्याच्यात असं होत होतं की तिथे कपडे बदलायचा वाव नाहीये, कारण तितका वेळ मी नाहीये असं नाही करायचंय आपल्याला. आणि खरं तर तू टपाटपा साड्या हा. बदलतेस. सो काहीतरी तो डिव्हाइस जो आहे तो आपल्याला आम्ही काय करतोय बॅकस्टेजला, नाटक ह्याच्या बाबतीमधलं कुतूहल ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. म्हणजे आता आम्हाला कित्येक, आता जसं तू मगाशी म्हणालीस की सिनेमॅटिक वाटतं, आमचा ड्रायव्हर मला सारखा म्हणत असतो याची फिल्म व्हायला पाहिजे, हे अरे तुम्ही क्या सिनेमा बात करा. है. हो. हो यार. तो सतत म्हणतो की इसका फिल्म बनाओ मॅडम, इसका फिल्म बहुत चलेगा. तर मी त्याला म्हटलं की ही मजा नाहीये फिल्म मध्ये, की पटकन अरे आत्ता हिने युनिफॉर्म घातला तर आत्ता ही साडी नेसून आली, ची जी मजा आहे ही फक्त नाटकाची मजा आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते नाटक इंटॅक्ट ठेवायचं होतं सतत, आणि नाटकातलं जे जे काही आपल्याला दाखवता येईल प्रेक्षकांच्या समोर, मॅजिक ऑफ थिएटर. तर ती जादू करायची होती, ती किमया साधायची होती. आणि त्याच्यामुळे तुम्ही साधता म्हणजे आय वॉन्ट टू से दिस, द मॅजिक हॅपन्स. तर त्याच्यामुळे ते असं होतं की ते काहीतरी शोधून काढूया. आणि कॉस्ट्युम्स हा विषय माझा फार प्रेमाचा आहे, नेहमीच राहिलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्याच्यात आपण एक काहीतरी गंमत आणूया. आणि कल्याणी गुगळे होती बरोबर, त्याच्यामुळे ती तशीच आहे मुलगी. त्याच्यामुळे मग हे असं करूया का ते तसं करूया, मग चिन्मयताई याचं हे कापड आहे, हिचं एक बाही पण आपण बदलून बघूया. असं करून ना ते सगळ्यांच्या सजेशन्सनी त्या गोष्टी झाल्या आणि ते आम्ही तिथे करायला लागलो. कारण तिथे मला ना त्याच्यानंतरचा तो मोनोलॉग आहे सगळा खूप मोठा. त्याच्यामुळे त्याला एक व्हिज्युअली सुद्धा तिथे ते स्टार्ट करायचं होतं. पण मला दमत धापा टाकत येऊन तो सीन करायचा नव्हता पुढचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्लस की आम्ही जे बोलतोय हं. ते पण तिला ऐकायचं आहे, त्याच्यावर तिला रिॲक्ट पण करायचं आहे. त्या पार्टीमध्ये आम्ही तिघे जण इथे बोलतो ना, तर ते पण तिला रिॲक्ट करायचे तिकडे सह्या करत बसलेली असताना. आणि त्याचा इम्पॅक्ट, आणि म्हणून कुठेतरी मग माझा व्हॉइस म्यूट केला आणि व्हॉइस ओव्हर सुरू केला. ती पण मजा खूपदा घेतलेली की आम्ही आहोत इथे प्रेझेंटमध्ये, आणि जेव्हा आम्ही फ्लॅशबॅक सांगतोय तेव्हा व्हॉइस ओव्हर Voice over. वापरलेत आम्ही. तर त्याच्यामुळे हे जे सगळे डिव्हाइसेस आहेत ना दॅट वी हॅव, हे सगळे डिव्हाइस ना ब्लेंड इतके झालेत, म्हणजे तुम्ही हो. आता जसं म्हणताय ना तसं मला ते अरे हो यार, अरे हो यार असं हो. होतं. पण जेव्हा नाटक बघतो वाय जस्ट फ्लोज. दॅट्स फुल क्रेडिट टू ऑल फोर ऑफ यू अँड द टीम. पण ते जे दुसरे दोघं आहेत हो हो. त्यांच्याबद्दल पण अरे, सांगा. म्हणजे सुमित्रा आणि अमृता. म्हणजे इतकं अ, ह्या पिढीतली मुलं, दे सो मच्युअर. अमृता आणि शुभंकर एक इतकं वेगळं कॉम्बिनेशन आहेत ना, म्हणजे माझ्याही आधीच्या पिढीची सेन्सिटिव्हिटी आणि किंबहुना सेन्सिबिलिटी आणि आत्ताची सेन्सिटिव्हिटी, असे ते एकत्र काहीतरी कॉम्बिनेशन. अप्रोप्रिएट फॉर द रोल. अतिशय हो. अतिशय. आणि मेहनती म्हणजे खूपदा असं व्हायचं की जसं आता तू सगळंच ऐकताना तुला कळलं असेल की पहिल्यापासून भयंकर डेमोक्रॅटिक वातावरण नाटकाच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यावर पहिला सीन त्यांचा बसत होता तेव्हा आम्ही म्हणायचो नाही रे नाही, ते हा असा नाही होऊ शकत सुरू सीन या सुराला, चला परत करूया, चला परत करूया. हो, ते बरोबर. ही पोरं न थकता. 5 वेळेला न थकता करायची ग. न थकता. आणि
कणभरही इगो किंवा कणभरही अरे आमचं पण काहीतरी आहे की नाही वगैरे असलं तुला माहितीये एक काहीच त्यांचा नाही. एक ना आम्ही सीन बसवला होता एंड मध्ये. म्हणजे त्याला आईचा फोन येतो, हम्म. तो ब्रेकडाऊन होतो त्याचा. त्याच्यानंतर आमचा बसस्टॉपचा सीन सुरू होतो. हम्म. आम्ही त्या काउन्सिलर्स कडे निघालेलो आहोत. आम्ही बसस्टॉपवर बसलेलो आहोत. जिकडे मी म्हणतो की येस तू आपण लिगली सेपरेट होऊया. अँड देन मला मेसेज येतो की नाना सोनवणे जिंकला वगैरे. तेव्हा तिकडे त्यांचा कॉल येतो. अँड देन वी टॉक. तर ते त्यांचा एक स्पॉट येतो. इथे आम्ही दोघे बसस्टॉपवर आहोत. असं आमचं कॉन्व्हर्सेशन होतं. ते मी म्हणालो की नाही रे नको सुरज, आणि छान करायचे ते दोन्ही पोरं अत्यंत सुंदर सीन करायचे. हे लेंदी वाटतंय, हे काढून टाक, हे खूप आता आहे ना आपण वी हॅव कम टू द एंड. आता नको आपण ते- ताणायला, आता ताणायला नको, आता पटकन रॅप करूया आपण. हो मग मी काही सांग तू त्यांना. त्याने सांगितलं अँड दे टुक इट इन द राईट स्पिरिट. किंचित थोडे असे झाले ते, पण त्यांनी टोटॅलिटी मध्ये बघितलं की काय आहे ते. आणि सी दॅट इज द ब्युटी की फायनली इट इज अ प्रोजेक्ट ना ग. म्हणजे आता मी ना आणि असं बरोबर आहे ते हा मला कळलं असं व्हायच्या आत नाटक. हा, कारण त्याच्यानंतर काय होत होतं की त्याच्यानंतर अजून रियुनियनचा पण सीन आहे. 6 महिन्याची गॅप. म्हटलं बॉस लेट अस ट्राय अँड बट इट होल्ड्स दो इट होल्ड्स. म्हणजे नाटक सुरू झालं आम्ही करायला लागल्यानंतर एकदम लक्षात आलं की शेवटचे जे कपडे बदलून मी येते तो पूर्णच म्हणजे आतापर्यंत साडी आणि सगळं असं आणि नंतर एकदमच वेगळी येते. तो मला वेळ पुरत नव्हता कपडे बदलायला तो तिकडून येऊन इथून यायला. तर तिथे एक नाना सोनावण्याची एंट्री ठेवली होती छोटीशी. ती केली आहे. ते त्यांनी केलं 2 प्रयोग आणि मग 2 प्रयोगानंतर असं कळलं की नाही होतंय. एक वेगळा डिव्हाइस मिळालाय तिकडे. तर मग आता हे नकोय. असं झाल्यानंतर म्हणजे इतकी मनाची तयारी की हेही करून बघूया. नकोय मग ते काढून टाकूया या पद्धतीचं. मग आता त्या वयातली इतकी मुलं आसपास आहेत आणि चांगले ऍक्टर्स. पण मी अमृता आणि शुभंकरच्या जागी दुसऱ्या कुणालाच इमॅजिन करू शकत नाही. नाहीच करू शकत. म्हणजे वेगळीच आहेत ती दोघी मुलं. आणि पूर्ण कधीही सुमितचा सीन चालू असेल, माझा सीन चालू हो, ते असेल, विंगेत उभे असतात हा. ते विंगेत असतात. विंगेत. आणि पहिल्या प्रयोगाला ज्या उत्कंठेने होते त्याच उत्कंठेने आजही असतात. हा, हे ती तुम्ही फार मोठी फुट ऑन नाही करू शकत. नाही. इनहेरेंटली असावं लागतं. अँड दे आर नॉट आउट देअर टू प्लीज अस. पण ते दोघंही तुमच्यासमोर म्हणजे तुमच्या दोघांबरोबर काम करणं काही सोपं नाही. मी अनुभवलंय तुझ्या बरोबर. इट टेक्स अ लॉट ऑफ कॉम्पिटन्सी आणि ते दोघं खूप छान पद्धतीने ते म्हणजे नाटक बघून प्रचंड मजा येते. वा. आणि लोकांना मी आव्हान करेन की प्लीज जाऊन बघा, प्लीज जाऊन बघा. नाटक बघायला मिळतं, छान नाटक बघायला मिळतं. काहीतरी आपण घरी घेऊन येतो, आपण भरपूर हसतो. इट्स अ कम्प्लीट एक्सपिरियन्स. सुमित म्हणाला तसं द मॅजिक हॅपन्स, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो थँक्यू व्हेरी मच हे नाटक केल्याबद्दल, इथे आल्याबद्दल. आणि आपण फिनिशिंग तुझ्या नाटकातल्या नीरजने वा वा वा. बारीक गाणं येस येस. हे शब्द शिवप्रियाचे आहेत. संगीत आमच्या लेखाचं आहे. मैतरणी ऐक जरा काय सांगतो हा वारा, तुझ्या माझ्या मनातल्या बघ जुळल्यात तारा. ला 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 ला. ओढशी गोड वेड लावते, मन माझे तुझ्या मागे धावते. ओढशी गोड वेड लावते, मन माझे तुझ्या मागे धावते. हात माझा धरून तू पावसात भिजशी, तना मनात पेटू दे सणसणाण वीजशी. ला 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 ला. मैतरणी ऐक जरा
हे सांग तू हवा. आय लव्ह थँक्यू मनवा. मज्जा. थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि खूप हो. खूप मजा. आणि हे खायला घातल्याबद्दल थँक्यू. आणि जसं मनवा म्हणाल तसं येस, अवश्य या आमच्या नाटकाला. आम्ही आवर्जून तुमची वाट बघतोय आणि आमचा हा एपिसोड सुद्धा बघा आणि तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.